नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 24 अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा जो काही कंबाईनचा पेपर झाला, महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, तर त्या पेपरमधले गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्नोत्तर मी या ठिकाणी आपणासमोर घेऊन आलेलो आहे. आता या व्हिडिओसाठी आपण जी काही प्रश्नपत्रिका आपल्याला मिळाली तर ती सेट बी नुसार आहे. सो तुम्ही तुमच्या तुमच्या रिस्पेक्टिव्ह सेटनुसार ते क्वेश्चन्स चेक करा. ठीक आहे, तर सुरू करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. काय दिले या ठिकाणी? 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? ठीक आहे, साधं गणित आहे. 18 मीटर लांब एक जागा दिली आपल्याला, बरोबर. लांबी किती आहे तिची? 18 मीटर. रुंदी किती आहे तिची? 12 मीटर. याच्यावरून काय भेटणार आपल्याला? याचं क्षेत्रफळ भेटणार, टोटल एरिया भेटणार त्या जागेचा, बरोबर. आता आपल्याला फरशी बसवायची. फरशी किती आहे? तर 30 सेंटीमीटर बाजू असलेली चौरसाकृती फरशी आहे. चौरस चौरस म्हणजे काय? दोन्ही बाजू आल्या समान. सेंटीमीटर सेंटीमीटर 30 सेंटीमीटर, बरोबर. याचा एरिया किती झाला? ए वर्ग असतो, 30चा वर्ग. आता एकूण किती फरशा बसतील असा जर प्रश्न विचारला तर ते कसं काढणार आपण? तर टोटल जागेचा एरिया भागिले जी काय तुमची फरशी आहे त्या फरशीचा एरिया. ठीक आहे, एवढं सिंपल गणित आहे. परंतु आता इथं एक गोष्ट फक्त लक्षात घ्यावी लागेल, काय की ही जी काय लांबी रुंदी दिली ही मीटर मध्ये दिली आणि फरशीचं जे काय डायमेन्शन दिलंय आपल्याला ते सेंटीमीटर मध्ये दिलंय, तर एकक आपल्याला समान करून घ्यावं लागणार. मग इथं जागेचा एरिया किती आला आपल्याला? 18 गुणिले 12, लांबी गुणिले रुंदी, बरोबर. रेक्टँग्युलर आहे, आयताकृती आहे, ह्याचं फक्त काय होणार? 1800 गुणिले 1200. का? तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतो. क्लिअर आहे? भागिले आता फरशी फरशी कुठला आहे इथं? हे चौरसाकृती आहे, हे लक्षात घ्या. हे चौरसाकृती आहे आणि जागा दिली ते आपल्याला आयताकृती आहे, बरोबर. सांगितलं नाही पण आपण ते ह्या डायमेन्शन वरून 18 गुणिले 12, लांबी गुणिले रुंदी, इथं 30 सेंटीमीटर बाजू असलेली चौरसाकृती दिलेलं आहे इथं, बरोबर. सो चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं? बाजू वर्ग. बाजू काय आपली? 30. 30चा वर्ग 30 गुणिले 30. आता कॅल्क्युलेशन सिंपल ठेवण्यासाठी आहे ना, हे असंच 30चा वर्ग 900 घेऊन करायचं किंवा हे 18 गुणिले 12 करून घ्यायचं, असं करत बसायचं नाही. जसं आहे तसं राहू द्या, कॅल्क्युलेशन सोपं होतं. पहा, शून्य गेला शून्य गेला, शून्य गेला शून्य गेला. इथं 3 त्रिक 9 1 9, 9 दुने 18, शून्य शून्य तसेच. 200 गुणिले 12, 12 दुने 24, वरती 2 शून्य. किती आलं आपलं उत्तर? 2400 फरशा लागतील. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर 3. सोपं आहे. चला पुढचा प्रश्न. काय दिलं इथं? ताशी 18 किमी वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? दोन सिंपल कन्सेप्ट आहेत. ज्यावेळेस एखादी ट्रेन किंवा आगगाडी एकरेषीय वस्तू म्हणजे काय काय असू शकतं आपलं? झाड असू शकतं, सिग्नल असू शकतो, बरोबर, लाईटचा पोल असू शकतो, माणूस असू शकतो, यांना ओलांडते तेव्हा ती स्वतःची लांबी ओलांडत असते. काय ओलांडत असते? स्वतःची लांबी ओलांडत असते. आणि ज्यावेळेस ती आगगाडी किंवा ट्रेन दुसऱ्या आगगाडीला किंवा ट्रेनला ओलांडते, प्लॅटफॉर्मला ओलांडते, बरोबर, किंवा बोगद्याला ओलांडते, त्यावेळेस ती स्वतःची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी, या दोन लांबींची काय होत असते? बेरीज होत असते, बरोबर. मग आपल्याला माहितीये वेग बरोबर काय असतं? वेग बरोबर बेसिक फॉर्म्युला अंतर भागिले वेळ. आता वेग काय आहे? 80 किमी प्रति तास. 80 गुणिले 518 करा. का? कारण बाकीचे युनिट सगळे आपले मीटर सेकंड मध्ये दिलेले आहेत, बरोबर आहे. आता अंतर अंतर म्हणजे काय असणार? रेल्वेची स्वतःची लांबी म्हणजे 700 अधिक प्लॅटफॉर्मची लांबी मानू आपण x मीटर. क्लिअर? इथपर्यंत समजते सगळ्यांना काय केले ते? भागिले वेळ, किती वेळात ओलांडलं? तर इथं 72 सेकंदात ओलांडलं, बरोबर. मग इथं काय येणार? 72. ठीक आहे, मग हे जर तुम्ही इथं सोडवलं काय होणार? 80 गुणिले 5/18 हे गुणिले 72, इकडे सॉरी भागिले 72 आहे, तिकडे गेले गुणिले 72 झाले, गुणिले 72 बरोबर 700 अधिक x. सोडवा बरं आता. हे 18 का 18, 18 चोक 72, हे 8 पंचे 40, 4 चोक 16, इकडे आलं तुमचं 1600 बरोबर 700 अधिक x. मग x बरोबर काय भेटला तुम्हाला?
1600 वजा 700 बरोबर 900 मीटर. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहे? फक्त कन्सेप्ट काय होती, ज्यावेळेस ते प्लॅटफॉर्मला ओलांडते त्यावेळेस स्वतःची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी एवढं फक्त मांडता येणं म्हणजे गणित सुटलं. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते. बी वरती 50% प्रवासी उतरतात आणि 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात, 40 नवीन चढतात. आता ठीक आहे, ही इव्हेंट लक्षात आली तुमच्या. ए वरून गाडी निघाली, समजा एक्स प्रवासी होते, बी ला गेली, बरोबर आहे. बी वरून कुठे गेली? सी ला गेली. पण बी वरती काय झालं? बी स्थानकावर 50% प्रवासी उतरले, म्हणजे राहिले किती? 50%, म्हणजे 1/2 राहिले. 50% म्हणजे किती असतात? निम्मे, बरोबर. म्हणजे एक्सच्या निम्मे उतरले, निम्मे राहिले आणि 25 प्रवासी नवीन चढले. 25 प्रवासी नवीन चढले, इथपर्यंत ओके. आता काय दिलं? सी स्थानकावर 40% प्रवासी उतरले. आता 40% प्रवासी उतरले म्हणजे राहिले किती? 60%. कोणाच्या? बी स्थानकावर होते त्याच्या 60% राहिले. म्हणजे कसं होणार हे? x/2 अधिक 25 च्या 60% राहिले, जे गुणले 60/100 आणि 40 प्रवासी नवीन चढले. इव्हेंट लक्षात आली तुमच्या काय झाली? ए वरून बी ला गेली, बरोबर. बी वरती 50% उतरले म्हणजे निम्मे राहिले, 1/2. परत 25 प्रवासी चढले म्हणून अधिक 25 केलं. आता सी वरती आल्यानंतर 40% उतरले म्हणजे राहिले फक्त 60%, म्हणून बीची जी काही प्रवाशांची संख्या होती त्याच्या गुणले 60/100 केला आपण, अधिक 40 नवीन चढले. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आपल्याला, की ही इव्हेंट झाल्यानंतर आता म्हणजे सी स्थानकावरती रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या म्हणजे कोणती? ही संख्या ए वर चढलेल्या प्रवाशांच्या संख्येच्या म्हणजे कोणाच्या? एक्सच्या 40% इतकी आहे. मांडा इक्वेशन. काय दिलंय? सी ची संख्या ही ए च्या संख्येच्या 40%. सी वर किती आहेत आता? x/2 अधिक 25 गुणुले 60/100 अधिक 40. हे ए वरच्या म्हणजे एक्सच्या किती टक्के आहेत? 40% आहेत. सोडवा. 0 गेला 0 गेला, इकडं पण 0 गेला 0 गेला, बेत्रिक 6, बेपंचे 10. आता हातला कंस अगोदर सोडवून घ्या. कसं करणार? छेद समान करायचं. 25 चा काय नाही म्हणजे 1 असणार, 2 ने इकडे गुणलं काय आलं? x अधिक 50/2, याला कंस द्या, गुणुले 3/5 अधिक 40 बरोबर इकडे किती आलं आपलं? 4x/10. क्लिअर आहे? पुढं पहा आता. हे 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 5 ने मल्टिप्लाय करा, काय आलं? 3x अधिक 50, सॉरी 3x अधिक काय येणार? 150 येणार ना. 3 ने x ला गुणलं, 3 ने 50 ला पण गुणलं, 150 छेद 2 गुणले 5 किती आलं? 10 अधिक 40 बरोबर 4x/10. आता ही टर्म पलीकडे घेऊन जाऊ उजव्या साईडला, काय राहणार? 40 बरोबर 4x/10 वजा 3x अधिक 150/10. छेद समान आहे, अंशाची वजाबाकी करा. इथं हा कंस आहे, ही एक टर्म आहे, बरोबर. बाहेर मायनस आहे म्हणजे आतले साईन पण चेंज होणार. काय राहणार इथं? 40 बरोबर 4x वजा 3x वजा 150/10. सोडवा बरं, थोडंसं लेंदी होतं कॅल्क्युलेशन. 10 इकडे घेऊन या, इकडे आलं 40 गुणले 10 म्हणजे 400 बरोबर. इथं 4x मधून 3x गेले, राहिला x वजा 150 वजा 150 इकडे घेऊन या, अधिक होणार. x बरोबर काय भेटलं आपल्याला? 400 अधिक 150 बरोबर 550. पण 550 काय भेटले तुम्हाला? 550 भेटले तुम्हाला ए स्थानकावर चढलेले प्रवासी, बरोबर. मग आता प्रश्न काय विचारलाय तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले? स्थानक बी वर किती प्रवासी उतरले? पहिलीच इव्हेंट आपली 50% प्रवासी स्थानक बी वर उतरले म्हणजे 550च्या निम्मे प्रवासी त्या ठिकाणी उतरले. 550 ला 2 ने भाग द्या, उत्तर किती आलं आपलं? 275 प्रवासी. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर 3. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 84 नंबरचा प्रश्न काय दिले या ठिकाणी?
सिम्प्लिफिकेशन दिलंय बरोबर. 3.49 वर्ग वजा 0.51 वर्ग छेद 3.49 वजा 0.51. सरळ सरळ एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं, काय ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर याची किंमत किती असते, एका कंसात ए अधिक बी, एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी. क्लिअर आहे. आता ह्याच्यातले जर ए वजा बी तुम्ही इकडे घेऊन आले तर काय होणार आहे, हे ए वजा बी आपण इकडे घेऊन आलो छेदामध्ये बरोबर, ए वजा बी झाली. ही अरेंजमेंट इथे या ठिकाणी आपल्याला दिसते, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए मायनस बी हे जर असेल तर त्याचं उत्तर काय असतं, ए अधिक बी. इथं आहे का 3.49 चा वर्ग वजा 0.51 चा वर्ग छेद 3.49 वजा 0.51 आहे, म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे, ए अधिक बी असलं पाहिजे. म्हणजे 3.49 किंवा 3.49 अधिक 0.51 तुम्ही जर सोडवलं तर काय भेटणार तुम्हाला, 4.00, म्हणजेच काय उत्तर आलं आपलं ऑप्शन नंबर 1 4. बोनसचा प्रश्न होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. ऍक्च्युली हा एमपीएससीच्या पीवायक्यू मधलाच क्वेश्चन आहे बरोबर. नावं फक्त काय झाले, चेंज झाले, भूषण आणि दुसरं काय नीरज आले. ठीक आहे. पहा आता, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. आता ते जे काही काम आहे ते काम आपण मानू 80 एवढं काम मानू. ठीक आहे. आता भूषण 80 दिवसात 80 एवढं काम करतो, म्हणजे भूषण एका दिवसात किती काम करणार, एक एवढं. मग काही पण असेल, 80 लाडू बनवायचं काम असेल, मग भूषणने एका दिवसात किती बनवणार, एक लाडू बनवणार. आता 10 दिवस काम केलं, 10 दिवस काम केलं म्हणजे भूषणने किती काम केलं, 10 लाडू बनवून झाले. लाडू असेल, 10 भिंती असेल, 10 समोसे असेल, जे काय 10 एकक बरोबर का नाही, 80 एकक एवढं काम आपल्याला करायचं, त्यातलं 10 एवढं काम त्याने केलं. मग 10 एवढं काम जर त्याने केलं तर उर्वरित काम किती राहिलं बरं, 70. ठीक आहे. आता 70 एवढं काम करायला कोण आला, आपला नीरज आला. नीरज काय करतो, 35 दिवसात पूर्ण करतो. आता इथं आपण गणित मांडू. नीरज आला, काम किती आता 70 एवढं, 70 एवढं काम करायला नीरजला किती दिवस लागले, 35 दिवस लागले बरोबर आहे. तर एकूण काम किती मानले आपण, 80 एवढं काम करायला नीरजला किती दिवस लागतील. सरळ प्रश्न आहे, येईल सोडवता. ह्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट असणार, नीरजचं एका दिवसातलं काम कॉन्स्टंट असणार, म्हणजे 70 भागिले 35 बरोबर इथं काय असणार, 80/x. सोडवा, तिरकस गुणाकार जर केला तुम्ही तर x ची किंमत तुम्हाला भेटेल 40 दिवस. अवघड आहे का काही, वायक्यू मधलं गणित होतं. उत्तर आलं तुमचं ऑप्शन नंबर 4. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 5 वर्षांपूर्वी रेखा व नेहा यांचे सरासरी वय 34 वर्ष होतं. आता 5 वर्षांपूर्वी हे ना असं मांडता आलं पाहिजे बरं का, ज्या काय उदाहरणात दिलेल्या अटी आहेत ना या मांडता आल्या पाहिजेत. 5 वर्षांपूर्वी काय होतं बरं, आता मी रेखाला आर मानतो, नेहा आणि नीरज एन आय आलाय, नेहाला एन मानतो. यांच्या वयाची बेरीज सरासरी 34 वर्ष होती, म्हणजे बेरीज किती झाली 68. दोघांची सरासरी 34 आहे, म्हणजे बेरीज 34 गुणे किती झाली 68. क्लिअर आहे. आता 5 वर्षांपूर्वी हे होतं, मग आज काय असणार आहे बरं, आजची त्यांची बेरीज, हिचे पण 5 वाढणार रेखाचे आणि नेहाचे पण 5 वाढणार, 5 आणि 5 10 वाढले, म्हणजे आजची बेरीज रेखा आणि नेहा यांच्या वयाची आजची बेरीज काय भेटली तुम्हाला 78. क्लिअर इथपर्यंत. आता आज विषयी बोलतोय आपण, रेखा नेहा व नीरज यांचे सरासरी वय 33 आहे. आज कुणाकुणाचं, रेखा नेहा आणि नीरज किती यांचं सरासरी वय 33 वर्ष. सरासरी 33 आहे, म्हणजे बेरीज किती झाली, सरासरी 33 आहे, किती जणांची 1 2 3 जणांची बरोबर का नाही, 33 गुणिले 3 बेरीज झाली तुमची 99. म्हणजे रेखा नेहा आणि नीरज यांच्या आजच्या वयाची बेरीज आहे 99. रेखा आणि नेहा, फक्त रेखा आणि नेहाचा जर तुम्ही विचार केला तर त्यांच्या वयाची बेरीज आहे 78. याची जर तुम्ही वजाबाकी केली तर रेखा आणि नेहाचं वय काय होणार, कट होणार, तुम्हाला भेटलं नीरजचं वय भेटलं 21 वर्ष. पण कधीचं वय आहे, नीरजचं आजचं वय. आणि उदाहरणात काय विचारलंय आपल्याला, तर 10 वर्षांनंतर नीरजचं वय किती असेल, काय विचारलंय, 10 वर्षांनंतर नीरजचं वय किती असेल सांगा. मग आजचं 21 म्हणजे 10 वर्षांनंतर त्याचं वय किती झालं
31 वर्ष. किती आलं आपलं उत्तर? ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता हे क्वेश्चन पेपर जशी स्कॅन करून अवेलेबल झाली त्यानुसार आपण हे विद्यार्थ्यांनीच पाठवलेली प्रश्नपत्रिका आहे. सो थोडंसं टाईप केलेलं नाहीये, डायरेक्ट इमेज एक्स्ट्रॅक्ट केल्यात. सो हे थोडंसं टायपिंग समजून घ्या. काय गणित दिलंय? एका कुटुंबाचं मासिक उत्पन्न 40,000 रुपये असेल तर त्या कुटुंबाचे घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृती अवलोकन करून काढा. वर्तुळाकृती म्हणजे पाय चार्ट दिलाय तुम्हाला, ठीक आहे. आणि प्रत्येक खर्चाला काय काय डिव्हिजन दिलंय तुम्हाला, कशाच्या स्वरूपात दिलंय तर केंद्रीय कोणाच्या स्वरूपात दिलंय, ठीक आहे, केंद्रीय कोण. आता हा जो काय कोण असतो हा टोटल किती असतो बरं? 360 डिग्री असतो. याचा एक रेशो असतो कोणता? शेकडा खर्च छेद 100 बरोबर त्या गोष्टीसाठी, म्हणजे समजा आपण घर भाड्याविषयी बोलतोय तर घर भाड्यावरती होणारा शेकडा खर्च छेद 100 बरोबर घर भाड्याचा जो काही केंद्रीय कोण असतो तो केंद्रीय कोण छेद 360 बरोबर इकडं घर भाड्याला लागणारी अमाऊंट छेद एकूण अमाऊंट. हा जो काही हा रेशो कॉन्स्टंट असतो, ठीक आहे. सो मग आता इथं काय दिलंय बरं तुम्हाला? घर भाडं, किराणा माल आणि प्रवास. घर भाडं किती आहे? 110. किराणा किती आहे? 90. प्रवास किती आहे? 70. कराबर तिघांची बेरीज किती आली? 110 अधिक 90 अधिक 70 किती आली? 270. मग टोटल किती आहे? 360. 360 पैकी 270 तर पगार किती आहे आपला? 40,000. 40,000पैकी किती कसं करणार? 270 भागिले 360 गुणुले 40,000. हे जर तुम्ही सोडवलं, शून्य गेला शून्य गेला, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4 निकळ भाग, 4 एक 4, 4 शून्य शून्य 4 शून्य बरोबर 10,000. 10 त्रिक 30,000. किती आलं उत्तर आपलं? ऑप्शन नंबर 2. फक्त ही एवढी गोष्ट, हा जो काही फॉर्म्युला आहे हा व्यवस्थित लक्षात राहू द्या. हा रेशो कॉन्स्टंट असतो, हा फॉर्म्युला नाही ऍक्च्युली. हा काय असतो? हा रेशो कॉन्स्टंट असतो. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली. तर या व्यवहारामध्ये काय झालं? सोपा प्रश्न आहे. अ ने एक वस्तू ब ला विकली. समजा ती 100 रुपयांची वस्तू असेल तर अ ने ती 10% नफ्याने विकली, म्हणजे अधिक 10% नफा, म्हणजे त्याने किती? 110 रुपयांना ब ला विकली. आता ब ला ती वस्तू 110 रुपयांना भेटली, पण काही कारणामुळे ब ला ती वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकावी लागली. आता 10% तोटा म्हणजे -10 करायचं नाही. 10% तोटा म्हणजे कशाच्या? 110च्या 10%. 110च्या 10% शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला 11% किंवा 11 रुपये. 11% नाही, 10%. 110च्या 10% म्हणजे 11 रुपये काय केलं त्याने? बने तोटा सहन केला आणि परत अ ला ती वस्तू विकली. मग सांगा मला, 110 मध्ये 11 रुपये जर कमी केले तर त्याने ती किती रुपयांना विकली? 99 रुपयांना विकली. मग अचा जर आपण विचार केला तर अ ला पहिल्या व्यवहारामध्ये 10 रुपयांचा फायदा झाला होता आणि दुसऱ्या व्यवहारामध्ये परत त्याला 100ची वस्तू 99 रुपयांना मिळाली, म्हणजे पुन्हा त्याचा 1 रुपयांचा फायदा झाला. म्हणजे टोटल 10 आणि 1 11 रुपयांचा फायदा झाला. बेस प्राइस मानली आपण 100, म्हणून 100 वरती 11 रुपये म्हणजे काय झालं? अचा 11% नफा झाला. क्लिअर आहे? एवढं सरळ साधं गणित होतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. समीरने एकूण 360 रुपयांना काही सफरचंद खरेदी केली. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयांची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? तर समजा आपण एका सफरचंदाची किंमत x मानू, x रुपये मानू, ठीक आहे. मग आता 360 ला काही सफरचंद खरेदी केली, म्हणजे किती सफरचंद खरेदी केली त्याने? 360 भागिले x एवढे सफरचंद खरेदी केली. तर दुसऱ्या केसमध्ये त्यांनी काय सांगितलंय? जर त्याला प्रत्येक सफरचंदावरती 3 रुपयांची सूट मिळाली असती, सूट मिळाली म्हणजे काय झालं असतं? एक सफरचंद x वजा 3 रुपयांना मिळालं असतं. तर मग त्याने किती खरेदी केली असते? 360 भागिले x वजा 3, बरोबर आहे ना? एकूण पैसे 360, एकाची किंमत x रुपये, दोघांचा भागाकार म्हणजे काय? तो किती सफरचंद खरेदी करू शकला असता?
दुसऱ्या केसमध्ये काय झालं, 3 रुपये कमी लागले तर एवढे खरेदी करू शकला असता. आणि इक्वेशन कसं बनणार पहा, काय दिले तर त्यांनी, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. म्हणजे हा जो काय आकडा आलाय, हा आकडा याच्यापेक्षा 25%नी मोठा आहे पहिल्या केसपेक्षा. 25%नी मोठा म्हणजे काय, गुणुले 125/100. क्लिअर आहे. म्हणजे पहिल्यांदा त्याने खरेदी केले त्याच्या 125% म्हणजे दुसरे. बरोबर आहे. सोडू शकता, सोडवा. कसं, 25×5 125, 25×4 100, इकडं 360, 360 डायरेक्ट कट होणार. राहिलं काय, 5/4x बरोबर, इथं 3/x-3. करा तिरकस गुणाकार. हे तिकडे गेले, x-3 इकडे आले, 5 ने गुणलं काय आलं, 5x वजा 3×5=15 बरोबर. इकडे किती आलं, 4×3=12x बरोबर आहे. सॉरी, इथं 3 नाही, येते 360 कट झालेले आहेत बरोबर. 360 कट झाले, इकडे काही नाही, इकडे फक्त 1 आहे. इथं वरती काय आहे, फक्त 1 आहे. म्हणजे इथं 12 नाही येणार, इकडे काय येणार, फक्त 4x येणार. बरोबर आहे. मग x एका बाजूला न्या, 5x-4x बरोबर काय भेटलं तुम्हाला, 15. मग x बरोबर काय भेटलं तुम्हाला, 15 रुपये. पण x म्हणजे काय मानलं होतं आपण, x म्हणजे किंमत मानली होती, सुरुवातीच्या व्यवहारातली, सुरुवातीच्या खरेदीतली किंमत मानली होती. मग 15 रुपयांना 1 तर टोटल 360 रुपयामध्ये त्याला किती मिळाले असते, 360/15 म्हणजे किती सफरचंद, तो 24 सफरचंद खरेदी करू शकला असता. किती आलं आपलं उत्तर, ऑप्शन नंबर 1. क्लिअर येतपर्यंत काही अडचण, फक्त हे इक्वेशन कसं मांडलं हे समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, 360/x म्हणजे काय झाले, हे एकूण सफरचंद, एकूण काय सफरचंद पहिल्या केस मधले, जिथं की प्राइस आपण मानली x रुपये. हे 360/x-3 हे दुसऱ्या केस मधले सफरचंद, जिथं की आपण प्राइस काय मानली की 3 रुपये त्याला कमी द्यावे लागले. आणि पहिल्या केस मधल्या सफरचंदांपेक्षा हे 25%ने जास्त आहेत, म्हणजे पहिल्याच्या 125% आहेत. क्लिअर आहे. हे एवढं इक्वेशन मांडता आलं म्हणजे हे गणित सुटलं. चलो, हा, आता हे गणित आपल्याला पेपरमध्ये एवढं कॅल्क्युलेशन करणं, ते पण 1 तासामध्ये 20 प्रश्न असे सोडवणं, हे काय पॉसिबल नाही होणार. बरोबर. आता मी एक बेसिक गोष्ट सांगतो, आता ही प्रत्येक ठिकाणी फिट बसल असं नाही, पण या गणितात कशी फिट बसली, 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला, 25% खरेदी जास्त करू शकला, 25% खरेदी वाढली, म्हणजे प्राइस कितीने कमी होणार, 20%नी. स्टँडर्ड आकडा आहे. बरोबर आहे. तुम्ही पण ज्या बुक मधून केला असेल, ज्या व्हिडिओज किंवा ज्यांच्या कोणाच्या लेक्चर मधून केला असेल, शेकडेवारीमध्ये तुम्हाला हे शिकवलं असेल, आपल्या व्हिडिओज मध्ये पण हे आहे. बरोबर, की 25%ने किमती वाढल्या तर 20%ने खरेदी कमी होते, 25%ने किमती कमी झाल्या तर खरेदी 20%ने, म्हणजे 20 आणि 25चं लॉजिक असतं ते. आता इथं 25%ने खरेदी वाढली म्हणजे किमती कितीने कमी झाल्या, 20%ने कमी झाल्या. आणि इथं कितीने कमी झाल्या दाखवलं आपला, 3 रुपयांनी. 20% म्हणजे 3 रुपये. ठीक आहे, पेपरमध्ये एवढंच करायचं आपल्याला. 20% म्हणजे 3 रुपये, तर 100% म्हणजे किती, 20×100, 3×15, 15 रुपये. मग 15 रुपयांना जर एक सफरचंद, तर 360 मध्ये किती मिळणार त्याला, 24 सफरचंद. पेपरमध्ये एवढं इक्वेशन करत बसायची गरज नाही, एवढं सिंपल लॉजिक, फक्त लक्षात काय यायला पाहिजे होतं, 25 आणि 20चं लॉजिक. क्लिअर आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन काय दिले आता, 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो. 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो. सरळ आहे, खूप सोपं आहे सोडवायला. कसं सांगतो मी तुम्हाला, 150 आणि 500 अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सेट करून घ्या. 150ला 11ने भाग देऊन पहा बरं, कितीचा भाग जातो, 11×1=11, खाली राहिले 4, 11 4 वरती 0 बरोबर, 11×3=33, खाली राहिले 7, बाकी किती उरते, 7, म्हणजे अजून किती कमी आहेत 11 व्हायला, इथं बाकी किती उरते, 7, म्हणजे अजून किती कमी आहेत 11 व्हायला, 4, म्हणजे ह्याच्यामध्ये 150 मध्ये जर 4 मिळवले तर 11ने पूर्ण भाग जाणार, म्हणजे 154 ही तुम्हाला भेटली पहिली संख्या. 154 काय भेटली, 11ने भाग जाणारी ही 150 नंतरची पहिली संख्या. सेम आता 500 ला जर तुम्ही 11ने भाग दिला
तर 11 चोक 44, इथं खाली 6, 6 आणि पुढे 0, 11 5 55, खाली बाकी उरली 5. पण आता 5 मध्ये किती मिळवायचे नाही आपल्याला, 500च्या पुढे नाही जायचंय, 500च्या काय करायचंय, मागे यायचंय, बरोबर. बाकी किती उरली, 5. मग ह्याच्यातून किती कमी करा, अजून 6 कमी करा, तुम्हाला भेटली 494, सॉरी 495. ही तुम्हाला काय भेटली, मोठी संख्या किंवा अप्पर लिमिट भेटलं, जिला की आपल्याला 11ने भाग जातो. कसं केलं, आलं लक्षात. 500ला आपण 11ने भाग दिला, 500ला 11ने भाग दिल्यावरती कितीचा भाग गेला, बाकी किती उरली, 11 1 11, 11 चोक 44, खाली उरले 6, 60, 11 5 55, बाकी उरली 5. ते फक्त 500 मधून कट करा, किती आलं, 595. याला 11ने भाग जाणारी 500 पेक्षा लहान संख्या, 500ला एक्सेड नाही करायचं आपल्याला, 150 ते 500च्या रेंज मध्ये. क्लिअर येतपर्यंत. आता ही झाली पहिली संख्या, ही झाली शेवटची संख्या. आता आपण सरळ 11चा फरक आहे हा फॉर्म्युला वापरू शकतो का, कोणते, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, बरोबर. त्याचा फॉर्म्युला वापरून तुम्ही हे सोडू शकता, किंवा आपण बेसिक कॉमन सेन्सने सुद्धा हे गणित सोडवू शकतो. कसं, अप्पर लिमिट 495, लोअर लिमिट 154 भागिले 11, किती संख्या येतील तुम्हाला भेटून जाईल. हा फरक कितीचा येतो, करा बरं कॅल्क्युलेशन, 495 वजा 154 किती येतात, 341. 341 भागिले 11, 341ला जर आपण 11ने भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळतं 31. म्हणजे 154 पासून नंतर 495 पर्यंत टोटल किती संख्या आहेत, 31 संख्या. पण इथे गफलत होते, गफलत अशी होते की आपण 154 मोजायचं राहतो. आता हे बेसिक आहे बरं का, हे कसं केलं तुम्ही, असं का केलं, हे बेसिक आहे. पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही जाऊन पहा, आपण जी काय मॅथची सिरीज टाकलेली आहे मी, तर मॅथचं मूलभूत अंकगणित हे जे काय पहिलं चॅप्टर आहे, एकूण 6 लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही तिथं पाहून घ्या, हे तुम्हाला कळून जाईल की 154 पासून 495 पर्यंत 11ने भाग जाणाऱ्या संख्या किती, त्या आल्या तुम्हाला 31. पण ह्याच्यामध्ये 154च्या नंतरच्या संख्यांचा समावेश केलेला असतो, म्हणून 154 संख्या, 154 ही एक संख्या त्याच्यामध्ये ऍड करा, किती आलं तुमचं उत्तर, 32. किती आलं, एकूण संख्या 32 आल्या. क्लिअर आहे, ठीक आहे. आणि हे इथपर्यंत आल्यानंतर 154 आणि 495 तुम्ही याने पण सोडू शकले असते. आपला अरिथमॅटिक मीनचा, अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा जो काय फॉर्म्युला आहे, बरोबर, nth टर्म कशी काढतो आपण ते, त्यातली फक्त आता n ची किंमत तुम्हाला, ही तुम्हाला फर्स्ट टर्म झाली, ही तुमची nth टर्म झाली, कॉमन डिफरन्स झाला तुमचा d बरोबर 11, आणि तुम्हाला n ची किंमत या ठिकाणी काढायची असेल, फॉर्म्युलाने सुद्धा तुम्ही सोडवू शकता. क्लिअर आहे, चलो नेक्स्ट. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणुले, भागिले म्हणजे अधिक, आणि गुणुले म्हणजे भागिले, तर या पदावलीची किंमत किती. काय दिले, सरळ सरळ मांडून घ्या. 15 वजा 3 अधिक 10 गुणुले 5 भागिले 5. सांगा बरं, वजा म्हणजे काय, वजा म्हणजे गुणुले, म्हणजे हे काय होणार, 15 गुणुले 3. अधिक, अधिक म्हणजे काय, अधिक म्हणजे भागिले, सॉरी, अधिक म्हणजे कुठे, अधिक म्हणजे, वजा म्हणजे गुणुले, अधिक म्हणजे वजा, अधिक म्हणजे काय, वजा 10 गुणुले, गुणुले म्हणजे काय, भागिले, भागिले 5, आणि भागिले म्हणजे काय, अधिक 5. सोडवा बरं, काय येत आहे, अगोदर काय सोडवणार, अगोदर भागाकार सोडवणार. 10 भागिले 5 आलं 2, 15 गुणुले 3 वजा 2 अधिक 5, हे करा, 15 त्रिक 45, 45 वजा 2 अधिक 5, 45 म्हणून 2 गेले 43, 43 मध्ये 5 मिळवले 48. हे आलं तुमचं फायनल आन्सर. ऐका ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर 3. सरळ सरळ गणित होतं, याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीही करायचं नव्हतं. क्लिअर आहे, पुढचं पाहूया आपण. ओके, रिझनिंगचं गणित आलंय. आता आपला रिझनिंगचा प्रश्न आलाय, रिझनिंगचं गणित नाहीये, रिझनिंगचं काय प्रश्न आहे, ठीक आहे. काय आता याच्यामध्ये सांकेतिक भाषा दिलेली आहे, ब्रेक थ्रोचा कोड दिलाय आपल्याला, आणि डिस्ट्रीब्युशनचा कोड या ठिकाणी विचारलाय. आता इथं जर तुम्ही बारकाईने, आता ह्याची ऍक्च्युली गरज नव्हती, पीपीटी बनवताना ऍडिशनल टाकलं, याची गरज का नव्हती, अल्फाबेट लागतात, बरोबर, लॉजिक हे आपल्याला लागतं अल्फाबेटिक, आणि आपण असंच मानतो ते. पण ब्रेक थ्रूचं कोड जो काय दिलाय तुम्हाला, EAOU चा HR, तर तुम्हाला लक्षात येईल, मी ते शब्द लिहितो, BREAK THROUGH,
त्याचा कोड पण लिहितो EAUOHRBRGHKT. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर या कोडमध्ये जे काय वरती काय जे अक्षर आहेत तेच खाली आहेत. ब्रेक थ्रू शब्दातले जे काय अक्षर आहेत तेच खाली आलेत, फक्त क्रम बदललाय. पण इथं पहा, इथं BR आहे, इथं पण BR आहे, इथं EA आहे, इथं पण EA आहे. म्हणजे दोन दोनचे गट पडलेत. इथं KT आहे, इथं पण KT आहे, इथं HR आहे, इथं HR आहे, इथं OU आहे, इथं OU आहे, इथं GH आहे, इथं GH आहे. याला जर आपण नंबरिंग दिलं, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 म्हणजे दोन दोनचे ग्रुप केले आणि त्याला काय केलं आपण नंबरिंग दिलं. ठीक आहे, 5 आणि 6. तर खाली ते कुठल्या क्रमाने आले पहा बरं. EA कुठला क्रम आहे, 2 नंबरचं पहिल्यांदा आलंय. OU कुठलं 5 नंबरचं त्याच्यानंतर आलंय. HR म्हणजे 4 नंबर त्याच्यानंतर आलंय. BR म्हणजे 1 नंबरचं त्याच्यानंतर आलंय. त्याच्यानंतर GH म्हणजे 6 नंबरचं आलंय आणि त्याच्यानंतर KT कुठं गेलं, KT म्हणजे 3 नंबरचं आलंय. क्लिअर आहे. आता सेम लॉजिक जर आपल्याला वापरायचं झालं तर आपल्याला कशाचा कोड काढायचा आहे, डिस्ट्रीब्युशनचा. कशाचा काढायचं विचारलं त्यांनी आपल्याला, डिस्ट्रीब्युशन. आता हे लॉजिक सेम इथं लागणार का, ह्याच्यासाठी अगोदर एक चेक करायचा. असा जर लॉजिकचा जर प्रश्न असेल तर नंबर ऑफ लेटर्स सेम दिलेले असतात. नंबर ऑफ लेटर्स म्हणजे काय, इथं पहा ब्रेक थ्रो मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षर आहेत. डिस्ट्रीब्युशन मध्ये सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षर आहेत. म्हणजे सेम असा कोड इकडे लागू शकतो. ठीक आहे, करा बरं त्याचं पण ग्रुपिंग करा. जर अक्षर सेम नसते तर कोडिंग वेगळं झालेलं असतं. करा. इथं हा 2चा ग्रुप पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि 6वा. 6 ग्रुप झाले इथं. बरोबर, सेम इकडे पण 6 होते, लेटर सेम आहेत. आता मांडायचं कुठल्या क्रमाने, तर 2 नंबरचा ग्रुप आहे. 2 5 4 1 6 3. 2 नंबरचा ग्रुप पहिला मांडायचा आहे. मग घ्या, पहिलं काय मांडणार आपण, ST. ठीक आहे. त्यानंतर 5 नंबरचा काय आहे, TI. ठीक आहे. आता इथंच गणित सुटलं. STTI ने सुरुवात झालेला ऑप्शन कुठला आहे आपला, ऑप्शन नंबर 3. क्लिअर आहे. पण ही जी काय मांडणी आहे ही सेम याच्या प्रकारे. मग त्याच्यानंतर काय येणार, 4 नंबरचं काय, BU येणार. त्याच्यानंतर काय आलं तुमचा 1 नंबरचा काय इथं DI. त्याच्यानंतर काय आला तुमचा 5 नंबरला काय येतं, सॉरी त्यानंतर काय तिथं 6 नंबरला काय आहे तुमचं ON. आणि शेवटी कुठला राहिलाय, 3 नंबरचा राहिलाय. मग 3 नंबरचा कुठला आहे आपला इकडे डिस्ट्रीब्युशन मध्ये, RI. क्लिअर आहे. सो अशा प्रकारचं सुद्धा लॉजिक आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. जिथं रेग्युलर लॉजिक कसं असतं, आपण चा B शी संबंध शोधतो किंवा A चा R शी संबंध शोधतो, डायरेक्ट किंवा क्रिस क्रॉस पण संबंध शोधतो. पण इथं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की ब्रेक थ्रू मधलेच लेटर्स खाली रिपीट झालेत, फक्त त्यांचा क्रम चुकलाय. तो क्रम शोधण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. ठीक आहे, चलो नेक्स्ट गणित पाहू आपण. पुढचा प्रश्न, 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. काम समान आहे का इथं, नाही. काम काय असमान. असमान म्हणजे काय, वेगवेगळं. मग फॉर्म्युला काय आपला, W/M × D, W1/M1D1 इज इक्वल टू W2/M2D2. बरोबर आहे. मग काय पहिल्या केसमध्ये काम 9600 विटा, किती माणसं बनवतात, किती मजूर, 6 मजूर, किती दिवसात, 4 दिवसात. दुसऱ्या केसमध्ये काम किती आहे तेच आपल्याला काढायचं आहे. किती मजूर आहेत, 18 मजूर आहेत. किती दिवसात, 2 दिवसात. क्लिअर आहे. सोडवा. कसं, इकडं 6 1 6, 6 व्यतिरिक्त 18, 2 1 2, इकडं 2 2 4. म्हणजे तुम्हाला x बरोबर काय भेटलं, 9600 छेद 2 गुणिले 3. सोडवा बरं, इथं भाग द्या. 2 चोक 8, 2 8 16, 2 शून्य तसेच, इकडे 2 शून्य तसेच. 8 त्रिक 24, 4 हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि सॉरी 8 त्रिक 24, हातचे आले 2. इथं 4 त्रिक 12 आणि 2 14. 14400 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर 4. थोडंसं गणितांची संख्या जास्त आहे म्हणून मी काय करतोय, कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करतोय. बेसिक कन्सेप्ट जे आहेत किंवा जे फॉर्म्युले किंवा जी काय इक्वेशनची मांडणी आहे ती तुम्ही समजून घ्या आणि तुमचं आन्सर जे काय आले ते व्हेरीफाय
करा. ठीक आहे, हाच आजच्या लेक्चरचा हेतू आहे. डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपण प्रत्येक टॉपिक वरती टाकलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा. पहिलं एक गणित घेतलं होतं आपण, सुरुवातीलाच गणित होतं. आय थिंक किती नंबरचं गणित होतं रेल्वेचं? 82 नंबरचं. बरोबर, दुसरंच गणित होतं ह्या व्हिडिओतलं. काय होतं तिथं, ती प्लॅटफॉर्मला ओलांडत होती. मग प्लॅटफॉर्मला ओलांडली म्हणजे स्वतःची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी. आणि आता इथं ती एका पोलला ओलांडते. पोलला ओलांडते म्हणजे फक्त स्वतःची लांबी ओलांडते. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बेसिक. वेग बरोबर काय असतं, अंतर भागिले वेळ. वेग बरोबर काय असतं, अंतर भागिले वेळ. वेग किती दिलाय आपल्याला, 54 किलोमीटर प्रति तास. पुढे सगळं 9 सेकंद दिलाय, खाली उत्तर मीटर मध्ये दिलाय. मग किलोमीटर पर तासाचं मीटर पर सेकंद मध्ये गुणले 518. अंतर म्हणजे स्वतःची लांबी ओलांडणार, ट्रेनची लांबीच आपल्याला शोधायची. वेळ किती लागला, 9 सेकंद. 9 खाली घ्या, बरोबर आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. 9ला तिकडे घेऊन जा. एक्स बरोबर काय भेटलं तुम्हाला, 54 गुणले 5/18 गुणले 9. सोडवा. 18 एका 18, 18 त्रिक 54. एक्स बरोबर काय भेटलं तुम्हाला, 5 त्रिक 15 गुणले 9, 15 9 135 मीटर. अवघड होतं काय यामध्ये, काही अवघड नाही, बेसिक क्वेश्चन होता. ठीक आहे, किती आला आपलं उत्तर, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. रामू रोहनचा मुलगा आहे. सॉरी, रोहन रामूचा मुलगा आहे. कोण कोणाचा मुलगा आहे, रोहन रामूचा मुलगा आहे. रामूला वरती लिहू आपण. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून, आता कोणी घेतले, रामूच्या बाबांनी. म्हणजे आपण कम्पेअर जर केलं तर ते रामूचे बाबा म्हणजे रोहनचे कोण झाले, आजोबा. रोहनच्या आजोबांनी रोहनला शाळेतून घेतलं आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. कुणाच्या घरी गेले, सचिन काकांच्या. आता सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. रोहनची आई म्हणजे कोण झाली, रामूची बायको. बरोबर आहे, रोहनची आई म्हणजे रामूच्या बायकोची बहीण. आता बायकोच्या बहिणीचा नवरा म्हणजे कोण आहे, सचिन. आणि त्याच्यासोबत आपल्याला सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय. ओके, पत्नीचं विचारलंय आपल्याला, म्हणजे हिचं विचारलंय आपल्याला, बायकोची बहीण. मग बायकोची बहीण, रामूच्या बायकोची बहीण म्हणजे ती कोण झाली, रामूची मेवणी झाली. क्लिअर आहे, काहीच नव्हतं याच्यामध्ये, सरळ सरळ दिलेलं आहे, वाकडं तिकडं असं काहीच नव्हतं. चलो नेक्स्ट. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. ठीक आहे, पझल दिले या ठिकाणी. ABCDEF 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यांकन चाचणीत सहभाग घेतला. 6 विद्यार्थी आहेत आणि 2 चाचण्या आहेत, एक गणित आहे आणि एक विज्ञान आहे. जे शाश्वत माहिती ते आपण मांडत चालू, जे रिलेटिव्ह माहिती जी आहे एकमेकांच्या कंपॅरिझन मध्ये ती पण आपण साईड साईडला मांडू. आता ए चे गणितातील गुण हे सी च्या गुणांच्या वरती आहेत. आता ही शाश्वत आहे का अशाश्वत माहिती आहे, कंपॅरेटिव्ह माहिती आहे ना. म्हणजे आपल्या कन्फर्म मध्ये ए ची पोझिशन 1 आहे, ए ची पोझिशन 2 आहे, 3 आहे, याला आपण शाश्वत माहिती म्हणतो, फिक्स पोझिशन म्हणतो. पण ती कुणाच्या कंपॅरिझन मध्ये दिलेली असेल तेव्हा काय म्हणतो आपण, शाश्वत नाहीये, ती कंपॅरिझन मध्ये दिलेली माहिती आहे. बरोबर, मग ए चे गुण हे सी च्या अगदी वर आहे. ए चे गुण हे सी च्या अगदी वर म्हणजे जस्ट, आता हे थोडस लँग्वेजचा प्रॉब्लेम होतो बरं का, जस्ट अबोव सी, सी च्या जस्ट वरती येतो. इंग्लिश प्रश्नामध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ए चे गुण सी च्या जस्ट वरती आहेत आणि विज्ञानातील एफ च्या वर आहेत, अगदी वरती आहेत. म्हणजे ए चे गुण गणितामध्ये सी च्या वर आणि विज्ञानामध्ये कोणाचे आहेत, एफ च्या वर. आपला कोणाला, एफ च्या वर ए आला. क्लिअर आहे. आता बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे. विज्ञानामध्ये बी हा सी च्या अगदी वर आहे. बी काय आहे, सी च्या अगदी वर, परंतु गणितात डी पेक्षा कमी गुण मिळाले. आता हे ज्याच्याशी तुलना होते ना, म्हणजे बी हा, म्हणजे ही पण सेंटेन्स कोणाला लागू होतं, बी लाच लागू होतं. म्हणजे बी हा डी पेक्षा गणितामध्ये कमी आहे. म्हणजे बी हा डी पेक्षा, डीच्या खाली कुठेतरी येणार, जस्ट खाली नाहीये, खाली कुठेतरी असणार तो. ठीक आहे, इथपर्यंत कळतंय. आता पुढचं काय दिलंय आपल्याला, एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले. एफ ने विज्ञानात, म्हणजे आता ह्याच्या खाली कोण असणार आहे आपल्याला, डी आणि ई त्याच्या खाली असणार आहे. कुठल्या पोझिशनला ते माहिती नाही, फक्त ते एफच्या खाली असणार आहे. आणि मिळवले, परंतु डी प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही.
परंतु डी प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. कुणाविषयी बोलतोय आपण? एफ विषयी बोलतोय. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय कळलं, या केसमध्ये एफ हा डी पेक्षा खाली आहे. कुठं खाली आहे, बीच्या वरती आहे, काही माहित नाही, बरोबर. फक्त डी पेक्षा कमी आहे एवढंच माहिती आहे आपल्याला. गणितात सी व डी च्या मध्ये कोणीही नाही, सी व डी च्या मध्ये कोणीही नाही, म्हणजे ही जोडी फिक्स बसली, ए सी डी हा क्रम असाच राहिला. आणि विज्ञानात सी व एच्या मध्ये कोणी नाही. आता विज्ञानात सी व एच्या मध्ये तर आपले हे सगळे म्हणजे हे आपल्याला उचलावं लागणार आणि यांना वरती नेऊन ठेवावं लागणार. म्हणजे विज्ञानामध्ये आपला हा क्रम कसा झाला, बी सी ए एफ आणि एफच्या खाली डी व ई, डी व ईचा आपल्याला ऍक्च्युअल पोझिशन माहिती नाही. आता प्रश्न काढायची गरज पण नाही. प्रश्न काय विचारलाय, विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले. तर दिलेल्या रचनेनुसार जर आपण विचार केला तर विज्ञानामध्ये सगळ्यात जास्त गुण कोणाला मिळाले, बी ला मिळालेत, म्हणजे ऑप्शन नंबर बी. क्लिअर आहे? फक्त हे लक्षात आलं पाहिजे, सी व एच्या मध्ये कोणी नाही. आता सी व एच्या मध्ये एच्या खाली तर काही सी येणार नाही का, कारण सी च्या लगेच वरती बी आहे, एफच्या लगेच खाली एच्या लगेच खाली एफ आहे, म्हणजे खालची पोझिशन लॉक झाली, सीच्या वरची पोझिशन लॉक झाली, म्हणजे हीच पोझिशन फक्त फीड बसू शकते. म्हणून आपलं उत्तर एवढंच अरेंजमेंट काय झाली आपली. इकडे गणिताचा पण आपल्याला क्रमाचा संबंध नाही किंवा एफच्या खाली कोण आहे त्याचा पण आपल्याला संबंध नाही. आपल्याला फक्त एवढ्याच्यात गणित सॉल्व्ह झालं. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. सिलॉकचं गणित, सिलॉकचा प्रश्न पडलाय हा. सर्व मोगरा शेवंती आहेत. सर्व मोगरा शेवंती आहेत. शेवंती मोठं झालं, शेवंतीमध्ये मोगरा. त्याच्यानंतर सर्व शेवंती फुले आहेत. सर्व शेवंती काय आहेत, फुले आहेत. आता निष्कर्ष काय दिलाय पहा, सर्व फुले मोगरा आहेत. सर्व फुले मोगरा असण्याचा काही संबंधच नाहीये. असूही शकतात किंवा नसूही शकतात, आपण कन्फर्म सांगू शकत नाही. हा जो काय मधला स्पेस आहे ह्याच्याविषयी आपण निश्चित सांगू शकत नाही. म्हणजे पहिलं काय झालं, अनिश्चित वाक्य झालं किंवा चुकीचं वाक्य झालं. निष्कर्ष सांगू शकत नाही आपण तो. सर्व फुले शेवंती आहेत, फुले शेवंती, सर्व फुले शेवंती हे पण वाक्य काय झालं, चुकीचा निष्कर्ष. म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं, अ व ब दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर शेजारील आकृतीत त्रिकोण किती आहेत? ठीक आहे. आता काउंटिंग ऑफ फिगर मध्ये काही स्टँडर्ड डायग्राम आहेत, त्यांच्या आकृत्या आपण मोजू शकतो. तसं जर तुम्ही पाहिलं तर ही एक स्टँडर्ड डायग्राम आहे. याच्यामध्ये किती त्रिकोण होतात, 1, 2 आणि ओव्हरऑल 3. आता अशा जर डायग्राम तुम्ही बघितल्या तर हा एक त्रिकोण बनतोय, सेम इथं दुसरा, हा 1, हा 2, हा 3, बरोबर, हा चौथा, हा 5वा, हा 6वा, हा 7वा, हा 8वा, म्हणजे 8 त्रिक किती झाले, 24. सेम तसेच जर त्रिकोण तुम्ही आणखीन पाहिले तर इथे एक बनतोय वरती, बरोबर, म्हणजे हा 9वा, हा 10वा, हा 11वा, सेम इथं हा 12वा, हा 13वा, हा 14वा, म्हणजे 14 त्रिक किती झाले तुमचे, 14 त्रिक 42 ट्रायंगल फिक्स झाले. आता आणखीन त्याच्या पुढे जर जायचा आपण विचार केला तर हा कॉर्नरचा हा हा पण त्रिकोण बनतोय सेम तसाच, हा एक, बरोबर. सेम अजून कोणता मोजायचा राहिलाय, हा एक कॉर्नरचा आपला, हा एक, म्हणजे किती झाले, इकडचे 3 झाले, इकडचे 3 आणखीन वाढले, म्हणजे 6 वाढले, म्हणजे टोटल किती झाले, 48. आता जर तुम्ही ऑप्शन कडे जर लक्ष दिलं, काय आता मोजल्यानंतर आणखीन आपलं काउंटिंग पुढे चालली आहे, पण आपल्याला 1 तासात पेपर सोडवायचा आहे. 48 पर्यंत आपण काउंटिंग केलंय. ऑप्शन मध्ये सगळे 48च्या 46 48 पेक्षा कमी येणार नाही, 42 48 पेक्षा कमी ते पण येणार नाही, 38 48 पेक्षा कमी ते पण येणार नाही. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय, उत्तर काय असू शकतं, 60 हे 48, कारण 48 कन्फर्म आहेत तिथं आपल्याला माहिती आहे. आणि पेपरमध्ये सुद्धा पूर्ण काउंटिंग करत बसायची नाही. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. नंबर सिरीज दिली आहे, खूप सोपा प्रश्न आहे. 3, 6, 11, 18, पुढे प्रश्नचिन्ह. फरक जर चेक केला, इथं 3चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, इथं 7चा फरक आहे, म्हणजे फरक 2-2 ने वाढत चाललाय. म्हणजे इथं किती असणार, 9चा फरक असणार. 18 आणि 9 किती आले तुम्हाला, 27. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे? शेवटचा प्रश्न. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. आता हे काय, इथं अमरचं घर आहे,
त्याच्या घराकडून पश्चिमेकडे म्हणजे इकडे गेला तो 4 किलोमीटर गेला, चालत गेला. इथं 4 किलोमीटर वरती काय आहे, शाळा. त्याच्यानंतर तिथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. इथून उत्तरेकडे म्हणजे इकडे आला 2 किलोमीटर वरती. इथं काय आहे, बँक आहे. तिथून पुन्हा पूर्वेकडे 4 किमी अंतरावर भरतच्या घरी गेला. इथून परत 4 किलोमीटर अंतर इकडं भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती, ते तुम्हाला हे अंतर विचारले. सरळ सरळ जर तुम्ही पाहिलं तर हा काय तयार झाला या ठिकाणी, आयत तयार झालाय. हे 4 आहे, हे 4 आहे, हे 2 किलोमीटर आहे, म्हणजे इकडचं अंतर पण काय असणार, 2 किलोमीटर असणार. जे किती आलं उत्तर आपलं, ऑप्शन नंबर 3, 2 किलोमीटर. आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मिळाली असतील आणि त्यांचे व्यवस्थित विश्लेषण सुद्धा एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मिळालेलं असेल. हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या आणखी विद्यार्थी मित्रांसोबत शेअर नक्की करा.